नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या गावामध्ये उमरड या ठिकाणी आलेलो आहोत। आणि उमरड बद्दल जर बोलायचं म्हणलं तर खऱ्या अर्थाने ही शूरांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे, ही त्यागाची भूमी आहे, ही बलिदानाची भूमी आहे। आणि अशा या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने आज तानाजीराव मालुसरे आणि शेलार मामा यांचं बलिदान निश्चितच आपल्याला प्रेरणादायी ठरतं, प्रेरणादायी आहे। आणि म्हणूनच या भूमीमधून प्रेरणा घेण्यासाठी मी दरवर्षी या ठिकाणी येतो आणि या समाधीवरती माथा टेकतो। आणि साहेब, तुम्ही ज्या पद्धतीने तुमची प्रेरणा सांगितली की निश्चितच त्यामधून युवकांनी देखील प्रेरणा घ्यावी। तुम्ही देखील आज 200 गड किल्ले सर करण्याचा जो किंवा पादग्राम करण्याचा जो तुम्ही विचार केलेला आहे तो निश्चितच प्रेरणादायी आहे। आम्ही देखील त्यामधून प्रेरणा घेऊ। आम्ही या ठिकाणी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा आम्हाला मैत्री म्हणजे काय असती, स्वराज्याची निष्ठा काय असती, या मातीबद्दल बलिदान देण्याची भावना काय असती हे आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतं। आणि निश्चितच वर्षभराची प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणाहून जात असतो। आणि आपणही इथं येतात दरवर्षी, हे ऐकून फार मनाला आनंद वाटला। आणि अशाच प्रकारे जेव्हा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची शौर्यकथा सांगण्याची वेळ आली तर अंगावरती काटा आल्याशिवाय राहू शकत नाही। आणि ह्या शौर्यकथा आपण सांगायच्या कशासाठी, तर आपणही त्यामधून प्रेरणा घ्यावी आणि आपल्याबरोबर आपल्या पुढच्या पिढीला देखील त्यातून प्रेरणा द्यावी। हा त्यामागचा खरा उद्देश असेल तर तो आपला सफल झाल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी माथा टेकवताना मन भरून येतं आणि तुम्हा सर्वांचं देखील येत असणार याबद्दल शंकाच नाही। तर तशाच पद्धतीने आपण आपल्या पुढच्या पिढीला देखील ज्याप्रमाणे साहेब या ठिकाणी दरवर्षी येतात, तुमच्या मित्रांना घेऊन येतात, त्याच पद्धतीने आपण देखील याल आणि यावं आम्ही देखील निश्चित न चुकता येणार अशी मी आपल्या सर्वांना यांच्या साक्षीने ग्वाही द्यायचा प्रयत्न करतो, ग्वाही देतो आणि माझं मनोगत थांबवतो। जय जिजाऊ, जय शिवराय। महामुंबई चॅनलकडून आपल्याला खूप खूप धन्यवाद। धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद।